एक तर राणा पळण कसा एवढं आम्ही पाहणार आहोत. एकाला पाठिंबा देऊन पाळायचं का आपली सीट उभी करून पाळायचं ते आम्ही ठरवू. ज्यानं लोकशाहीचं पतन केलं, संविधानचा रोज आम्ही पाहतोय दिनदळ्या त्याचं अपमानित केलं जातं. संविधान या देशामध्ये जिवंत ठेवायचं आहे, छत्रपतीचा अभिमान स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे. आणि ज्यांनी ज्या संविधानाचं पतन करण्याचं काम केलेलं आहे, ज्यांच्यावर कोर्टात केस चालू आहे, केसचा निकाल न लागता एकाइकडे सोलापूरची तिकीट तुम्ही त्या कारणास्तव रद्द करता आणि नवनीत राणाला तिकीट देता आहे, याचा अर्थ तुम्हाला कायदा मान्य नाही, न्यायालयाचे निकाल तुमच्या हातात असल्यासारखे वागत असाल तर आमचा विरोध असेल. राणा ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आमच्यासोबत वागला त्याचं निषेधच आम्ही त्याच्यासोबत कम्प्रोमाइज होऊ शकत नाही, त्याच्या पंक्तीत आम्ही बसू शकत नाही. आमची पार्टी लहान असली तरी गुणवत्तेवर आधारित आहे, विचारावर आधारित चालतं आहे. पार्टीची संख्या महत्त्वाची नाही, गुणवत्ता महत्त्वाची आहे. ते गुणवत्ता जपण्याचं काम आम्ही करणार आहोत. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले होते नागपुरात की पत्रकारांना की निकाल लागला म्हणत राणा संदर्भात. हा, ते त्यांच्या घरीच निकाल आहे, खिशात. दुसऱ्या खिशात निकाल असं एका खिशात त्याची तिकीट आहे आणि बावनकुळेच्या दुसऱ्या खिशात निकाल आहे कोर्टाचा. आजकाल हेच चालू आहे. आता प्रहार म्हटलं आपला उमेदवार देणार का अमरावतीमध्ये की कसं मग? एक तर राणा पळण कसा एवढं आम्ही पाहणार आहोत. एकाला पाठिंबा देऊन पाळायचं का आपली सीट उभी करून पाळायचं ते आम्ही ठरवू. वेळ पडले तर बाहेर पण जाणार माहितीच्या प्रश्नच नाही. आमची पानटपरी आहे, जिंदाबाद है, जहाँ गए वहाँ खुला दिया उसको. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.